परंडा तालुक्यातील सोनेर येथे शिक्षकांना अभावी शाळा जी आहे ती बंद पडण्याच्या मार्गावरती आहे आणि आता आपण पाहिलं तर हेच विद्यार्थी आहे ते सोनेर येथील विद्यार्थी आहेत आणि त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये जे आहे ती शाळा भरून जे आहे ते आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण विद्यार्थी पाहता या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जमा झालेले आहेत। शिक्षक नसल्याकारणाने त्यांनी या ठिकाणी जे आहे ते आंदोलन सुरू केलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही विद्यार्थी आहेत, आपण त्या विद्यार्थ्यांना विचारू की नेमका काय प्रकार आहे। दादा काय सांगशील, का आंदोलन सुरू केलं आहे? आमच्या शाळेला 4 वर्ष झालं शिक्षकच नाही। कोणत्या विषय? गणित विज्ञान हा मेन विषयाकरिता शिक्षक नाही, त्यामुळे आमच्या शाळेतले विद्यार्थ्याचे भविष्य बिघडत आहे। त्याच्यामुळे आम्ही काल शाळेला कुलूप लावले आणि आज उस्मानाबाद या ठिकाणी आलेलो आहोत। जवळचं शिक्षक येत नाही तोवरचं आम्ही इथून जाणार नाहीत। 4 वर्ष झालं शिक्षक नाहीत, मग तुमच्या अभ्यासाचं नियोजन कसं होतं? शिक्षक आमचे तात्पुरत्या स्वरूपात देतात, 1 ते 2 महिन्याकरिता शिक्षक देतात व पुन्हा वापस जातात। काल तुम्ही आंदोलन केलं होतं, शाळेला कुलूप ठोकलं होतं, आज इथं आलात, कुठले अधिकारी येऊन भेटलेत का काय? आज उत्तर नाही। हे आंदोलन किती दिवस सुरू ठेवणार आहेत? जवळ शिक्षक येत नाही तोवरचं आम्ही इथून जाणार नाही। इथून उठणारच नाही? उठणारच नाही, इथंच राहायचं? हा इथंच राहायचं, काय होऊन द्या। विद्यार्थ्यांच्या संतप्त भावना आहेत, आपण पालक आहेत काय त्यांच्याशी बोलूया। दादा काय सांगाल, आज आंदोलन सुरू केलं आहे? 4 वर्ष झालं आम्ही शिक्षक मागतोय। 1 महिन्यासाठी शिक्षक नेमणूक करतात, महिना झाला की शिक्षक आपापल्या सोयीनुसार निघून जातात। तर हे असं किती दिवस चालणार? 28 तारखेला आम्ही येऊन निवेदन दिलं आहे शिव मॅडमला, शिक्षणाधिकारी साहेबांना। त्यांचं म्हणणं करू, नेमणूक करू, आजपर्यंत करणं गरजेचं होतं। आम्ही वाट पाहिली सकाळपर्यंत, पण आम्ही सकाळी निघलो, म्हणलं हे असं काय होणार नाही, आपण गेल्याशिवाय काय ते होणार नाही। आता या स्पर्धेच्या युगात या पालक या नात्याने अतिशय आम्हाला भीती वाटायला लागली लेकरांच्या शिक्षणाची। ह्या स्पर्धेच्या युगात आमची विद्यार्थी टिकतात का नाही? 10वीला ह्यांचा रिझल्ट काय लागतो? 40 आणि 50% कुठंच ॲडमिशन भेटणार नाही ना 11वीला। 40 आणि 50% गणितला जर मार्क कमी पडली, गणितला मार्क जर कमी पडली तर ह्यांची टक्केवारी ऑटोमॅटिक कमी येणार आहे ना। विज्ञानला मार्क कमी पडली तर ऑटोमॅटिक टक्केवारी कमी येणार आहे। 40 आणि 45% ह्यांना ॲडमिशन 11वीला कुठं देणार आहे? तर 1 नंबरची लिस्ट लागते, मेरिटची 2 नंबरची लिस्ट लागते, पालकांची गालमेल उठती। मेरिटमध्ये येणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांचं, पण इथं गणित आणि विज्ञानला शिक्षक नसल्यामुळं त्यांचं अंधारमय असं जीवन झालं आहे शिक्षणाच्या बाबतीत। दुसरे एक पालक आपल्यासोबत आहेत। बाबा काय सांगाल, शाळेत शिक्षक नाहीत, आज विद्यार्थी आंदोलनाला बसले? गणिताचा शिक्षक गणिताला शिक्षक नाही ना। मी अर्धा गोळ्याचा पेशंट असताना माझ्या नातवासाठी मला इथवर येण्याची वेळ आली। म्हणजे यांची तब्येत बरोबर नाही, यांना आजार असताना देखील आज केवळ त्यांच्या पाल्यासाठी जे आहे ते इथं आलेले आहेत। बाबा काय सांगाल, काल आमदार तानाजी सावंत त्यांनी शिक्षणाधिकाऱ्याला फोन केला होता आणि उद्या शिक्षक जे आहेत ते अवेलेबल करून देण्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं। शिक्षक आलेत कशा आहे? नाही आलेले, शिक्षक अजून आलेले नाहीत आणि शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। किती पाल्ले तुमचे आणि ते कितीला आहेत? 8वीला आहे। बरं, 8वी, 8वी, 9वी, 10वी। हा उद्रेक आहे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा। शाळेत शिक्षकांना अभावी जे ते विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा खेळखंड होत असल्याच्या संतप्त भावना आहेत आणि जर शिक्षक उपलब्ध नाही केले तर आपला आंदोलनाचा पवित्रा असाच सुरू ठेवणार असल्याचं या पालकांनी व विद्यार्थ्यांनी सांगितलं आहे। मी वैभव पारवे, इलस मराठी, धाराशिव।